इतनी बड़ी बात हो चुकी है। वो जेडी आप सबको जान से मारने की बात कर रहे हैं और आप सब लोग हंसते हंसते बात छुपा रहे थे। रब ना करे कल को आप सबको कुछ हो गया तो हमारा क्या होगा? सोचा है आपने? अरे गुल्लू तू रो क्यों रही है? आम्हाला काय झालंय का अजून? पण आता कोणाला तरी काहीतरी व्हावं यासाठी थांबायचं आहे का आपण मामा? मग काय नाही, आपण आत्ताच्या आत्ता जाऊया आणि पोलीस कंप्लेंट करूया। चल। एक मिनिट, आदित्यवर हल्ला झाला होता त्यावेळी काय झालं होतं हे लक्षात आहे ना? ते पोलीस देखील त्या जेडीला मिळालेले आहेत, पोलिसांकडे जाऊन काही उपयोग होणार नाही। अरे मग दुसरा कुठला तरी मार्ग शोधू आपण। माझा ऐका, आपण ती कंपनी परत मिळवण्याचे कोणतेही प्रयत्न करू नयेत म्हणून या सगळ्या धमक्या दिल्या जात आहेत। त्या जेडीच्या पोकळ धमक्यांना आम्ही नाही घाबरणार। पोकळ? दादा मामा, त्या जेडीच्या धमक्या पोकळ बिकळ नसतात। नसू देत, आम्ही नाही घाबरत। लेकिन हम तो डरते हैं ना। वहिनी घाबरू नका हो। त्या जेडी मध्ये जेवढा जोर आहे ना त्याच्या दुप्पट जोर आम्हा ब्रह्मेंच्या काळजात आहे। हा, आणि जीव घेतो म्हणजे काय करणार ते बघूया तरी। मामा, विषयाची परीक्षा घ्यायची हौस आली आहे का सगळ्यांना? हे बघा मामा, तो जेडी ना खूप डेंजरस माणूस आहे। त्याच्या मनासारखं व्हावं म्हणून काय वाटेल ते करू शकतो तो। हो ना, मग आम्ही सुद्धा वाटेल त्या लेवलला वाटेल ते करू। आम्हाला सुद्धा आमच्या मनासारखं व्हायला हवं। त्याच्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल। काय रे? हो, एक मिनिट, हो काय? तुम्ही असं का करताय? हे बघा, माझा सांभाळ व्हावा, माझ्यावर चांगले संस्कार व्हावे, मी चांगला माणूस व्हावा ही माझ्या आई वडिलांची इच्छा होती। ती तुम्ही केली आहेत ना पूर्ण। आता त्या कंपनी पोटी स्वतःचा जीव का धोक्यात घालताय? तुमच्या समोर हात जोडू कमी आता। एक मिनिट आदित्य, हे असं संकटासमोर लाचार आणि हात भरवण्याची गरज नाही। येणाऱ्या संकटाला ठामपणे तोंड द्यायचं हे संस्कार ना आपले। आणि हे बघ, हा लढा तुमचा नाही, आमचा आहे। आम्ही की त्या जेडीना घाबरणार नाही आणि शस्त्र खाली टाकणार नाही। मी जेडीला न घाबरता उद्या घराच्या बाहेर पडला, ठरलं। चला रे, झोपा सगळे शांत। दादा ऐक ना माझं, आज नको जाऊ बाहेर। जाना तो पड़ेगा ना गुल्लू, आज नहीं तो कल। हाँ लेकिन कल चले जाइए ना, कम से कम 24 घंटे तो बीतने दीजिए। 24 तास म्हणजे 1440 मिनिटं, 86,400 सेकंद। बाप रे, एवढा वेळ वाया घालवून कसं चालेल? मामा, तुम्हाला याच्यात सुद्धा मस्करी सुचतीये? थोडा तरी सिरियसनेस दाखवा ना। सिरियसनेस तुला नाहीये, परिस्थितीचा पिंट्या। अरे त्या जेडीने 24 तासाची धमकी उगाच दिलेली नाहीये। या 24 तासात जर त्या तोतया आदित्यने आपल्या सह्या रजिस्टर केल्या आणि त्यांनी काहीतरी कंपनीमध्ये अफरातफर केली तर किती महागात पडेल कल्पना आहे का तुला? अरे पण दादा, आपला जीव महत्वाचा नाहीये का? तो गेला तर किती महागात पडेल आपल्याला? जीवाची पर्वा आहे म्हणून तर बाहेर पडतोय मी। आदित्य जीव की प्राण आहे माझा, त्याच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे। हाँ, और मैं और बिल्लू, हम दोनों तो आपके सिवा रह नहीं पाएंगे, और सही और आदि भी आपके बिना खुश रह पाएंगे क्या? हाँ, आमच्याशिवाय जगण्याची वेळ तुमच्यावर कधीतरी येणारच। आम्ही काय आयुष्यभर तुम्हाला पुरणार नाही, तो वरचा कधीतरी आम्हाला बोलवणारच।
पण त्याआधी आम्हाला सगळा गोंधळ सावरायचा आहे आणि आदित्याला त्याचा हक्क मिळवून द्यायचा आहे. त्याशिवाय आमच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. सगळं आजच्या आजच नीट झालं पाहिजे. हा हट्ट कशासाठी? माझ्यासाठी म्हणून नाही. एक दिवस बाहेर गेला तर काही बिघडणार आहे का? सगळे थांबा थांबा आम्ही म्हणतो तर थांबा ना. आदित्य, बाहेर निघालेल्या माणसाला असं टोकू नये, शुभ नसतं ते. कामं होत नाहीत असे. ठीक आहे, मग कामं नसतीलच होणार तर मग आताच बसूयात ना. बेस्ट, चला. अरे उगाच कशाला नाट लावतोयस? मी लावणार नाही. ऑलरेडी माझ्यासाठी एवढा त्याग करून इनफ गिल्ट दिलाय मला. आता स्वतःचाही जीव धोक्यात घालून माझा जीव घेताय तुम्ही. हे अभद्र बोलू नकोस, असं काही होणार नाही. गॅरंटी देता? नाही, द्या ना गॅरंटी. याआधी असेच जेव्हा तुम्ही गाफील राहिला होता तेव्हा काय घडलं होतं आठवतंय ना तुम्हाला? माझ्या आई वडिलांना गमावलं मी, तसं तुम्हालाही नाही गमवायचंय मला. तुझ्या आई वडिलांना गमावलं तर जेवढं तुला दुःख आहे ना तेवढं शल्य आमच्या मनात देखील आहे. पण आता तू तुझ्या हक्काचं काही गमावू नयेस अशी आमची इच्छा आहे, म्हणून आम्ही घाई करतो. आणि हे बघ, जोपर्यंत तुला आम्ही मालकाच्या खुर्चीत बसवत नाही ना, तोपर्यंत प्रत्यक्ष यम आला तरी आमचं वाकडं करू शकत नाही. चला रे. मला खूप टेन्शन येते. काही गडबड नाही ना होणार? टेन्शन तर मला पण येतं, पण एक गोष्ट मात्र मला नक्की माहिती, कुठलंही संकट आलं ना तरी हे ब्रह्मी बॉईज त्याच्यातनं बाहेर पडायचा मार्ग नक्की शोधतील. पिंजऱ्यातून 3 पोपट बाहेर आलेत. एक आतच आहे, तयार राहा. हे बघा, सगळी कामं चोख आणि मुख्य म्हणजे वेळेवरती पार पाडा. त्या खोट्या आदित्य देसाईची खरी माहिती काढायची आणि त्याचं सगळं बिंग फोडायची कदाचित आपल्याकडे ही शेवटची संधी असेल. शेवटची संधी? हो. दादा काही बोलू नकोस, असं काही होणार नाही. अरे उगाच नको तो विचार करून घाबरायला. आपण काय पिंट्या आहोत का? अरे घाबरणं हे जरी मूर्खपणाचं असलं तरी गाफील राहणं हे सुद्धा बरोबर नाही. तर जेडी काय ठरायला जाऊ शकतो याची कल्पना आहे आपल्याला. हो हो, चला आता आणखीन वेळ नका घालूया. चला कामं करू. होईल सगळं ठीक. हो चला. रिक्षा. हो साहेब, या ना, बसा ना. अरे पण या ना साहेब, बसा ना. ए तू जा रे बाबा, जा तू. अरे जा जा, तुला भेटेल तुझा बाळा. बोलो साहब, कहाँ जाना है आपको? सांगतो, सीधे चलो. अरे हाँ, लेकिन जाना कहाँ है? अरे सांगतो ना, तू चालवत राहा, सरळ चल. सांगतो मी. अरे अजीब आदमी है, लोकेशन नहीं बता रहा है. एक मिनिट. हे कोणाला सांगितलं? किसको बोला ये? अरे अरे किसी को नहीं, खुद से बात कर रहा हूँ. सीधा मतलब तिलक चौक जाना है ना आपको? तिलक चौक. दुसरा पोपट पास झालाय. मी आता निरंजन चौकात आहे.
आदित्य विजय देसाई हा मुलगा सिंगापूर युनिव्हर्सिटीमध्ये होता की नाही एवढीच माहिती पाहिजे. बाकी माहिती मी काय एम्बसी मधून काढीनच. हा पिंट्या मामा, पिंट्या मामा, पिंट्या मामा. बोलतो कशाला? हळू बोल ना. काय झालं? अहो एक बाहेर पेशंट आलाय, इमर्जन्सी केस आहे. हा पेशंट आला म्हणजे ऍम्ब्युलन्स पण आली. ऍम्ब्युलन्स आले? ऍम्ब्युलन्स? अरे कोण? दादा भाई मग तू काय झालं का त्यांना? अहो तसं काही नाही, वेगळा पेशंट आहे बोललो ना तुम्हाला. वेगळ्या पेशंटला कशाला बोलतो तेवढं? मला कशाला बोलवायला? मी नाही जात. तू पण जाऊ नको. पण गाडी रिपेअर केली नाही तर त्या पेशंटचा जीव जाईल ना. अरे मी बाहेर गेलो तर माझा जीव जाईल ना. मूर्खा तू पण बाहेर जाऊ नको, मी पण जात नाही. पण दोघं इकडेच कोपऱ्यात थांब काय. मामा अरे दुसरं कोणी असतं तर मीच तुला नको जाऊ म्हटलं असतो, पण ऍम्ब्युलन्स आहे ना, त्या पेशंटला काही बरं वाईट झालं तर. अरे जाऊ दे ना, आपण थांबू इकडे. तू इकडे. बरं ठीक आहे चल मी जाऊन येतो. चल तू नको जाऊ बाहेर. तू इकडे मामा, तू इकडे थांब. मामा तू थांब इकडे, मी बघून येतो काय. पुढे रे तू पुढे जा पुढे जा. काय वाटेल तर झालं, तू घराच्या बाहेर पडायचं नाही काय. हो मामा. तू घरातच थांब. एक मिनिट थांबो. रुको. रुको. काय आलं साहेब? काय नाही, थोडं पाणी घेऊन येतो. इकडेच थांब. इथेच थांबा, आलो 1 मिनिटात. अरे फिल्टर ऍम्ब्युलन्स. अहो इथेच तर होती. तर इथे कुठे आहे? दिसते का? कुठे गेली? ऍम्ब्युलन्स सुरू झाली. काय ना पेशंटला नेणं गरजेचं होतं म्हणून सोडली. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे जेवढे काय पैसे झालेत ना ते मी देतो. नाही पैसे नको. ठीक आहे जा तुम्ही. हा चल रे पिंट्या. असं कसं? असं कसं? एवढं अर्जंटली घराबाहेर आलात, त्याचंही बक्षीस तरी घेऊन जा.
बोल बंधू. हॅलो भाई, तू ठीक आहेस ना? अरे सामावून राहा. अरे माझा जोरदार पाठलाग करत होता एक माणूस. अरे माझ्या मागे दोघे लागले. अरे बापरे, तू एक काम कर, तू रिक्षा नंतर टॅक्सी कर आणि ताबडतोब घरी जायला निघ. आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करायला टपलेत. तू घाबरू नकोस रे, मला काही नाही होत.